विदर्भातील वातावरण विदेशी भाजीपाला लागवडीसाठी पोषक नाही। मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा इथल्या कौस्तुभ भटकर यांनी पॉलीहाऊसमध्ये ब्रोकोली, चायना कॅबेज यासारख्या विदेशी भाजीपाल्याची लागवड केली आहे। तसंच या भाज्यांची विक्री ते वर्षभर फिक्स दराने करतात। मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा येथील कौस्तुभ भटकर गेल्या 12 वर्षांपासून पुण्यात एका संगणकीय कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होते। गेल्या वर्षी त्यांचा विवाह अमरावतीच्या मृणाली यांच्याशी झाला। दोघेही MBA असल्यानं त्यांनी नोकरी न करण्याचं ठरवलं। नोकरी करायची नाही तर मग कोणता व्यवसाय करायचा असा विचार सुरू असताना त्यांनी पुण्यातील अभिनव फार्मला भेट दिली। त्यानंतर त्यांनी 4 दिवसात शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पुणे सोडून आपल्या गावी परत आले। 12 वर्ष झाले पुण्यात होतो। ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर एक 6 ते 7 वर्ष मी IT क्षेत्रात जॉब केला। तर नंतर मागच्या वर्षी माझं लग्न झालं। तर जॉब करत असताना माझी बायको ही अमरावतीची होती, त्यामुळे आमच्या मनात एक विचार येत होता सारखा की आपण काहीतरी एक उद्योग सुरू करायला पाहिजे। मग बरेच विचार करत असताना पुण्यात अभिनव फार्मर्स क्लब म्हणून ज्ञानेश्वर बोडके यांचं एक असं मॉडेल आम्हाला बघायला मिळालं। तर तिथे जवळजवळ आम्ही 3 ते 4 दिवस तिथे घालवले, तिथे व्हिजिट केली। त्यानंतर मग एक 3 दिवसाच्या व्हिजिटनंतर एक 4थ्या दिवशी आम्ही एक ठरवलं की आपल्याकडे शेती आहे आणि आपण शेती करायची आणि ह्या पद्धतीने शेती करायची। त्यामुळे आम्ही 4थ्या दिवशी डिसिजन घेऊन 5व्या दिवशी मुरंबा आमच्या गावी इथे आलो। सुरुवातीला भटकर यांनी 10 गुंठ्यात पॉलीहाऊसची उभारणी केली। पॉलीहाऊस उभारल्यानंतर त्यांनी विदेशी भाजीपाला लागवडीचा निर्णय घेतला। मात्र अनेक जणांनी त्यांना विदर्भात विदेशी भाजीपाल्यासाठी वातावरण पूरक नसल्याचं त्यांना सांगितलं। तरीही त्यांनी बियाणं आणून रोपं तयार करून लागवड केली। कौस्तुभ यांनी भाजीपाला पिकवताना कोणत्याही रासायनिक खतं आणि कीडनाशकांचा वापर केला नाही। त्यांनी देशी गायीपासून तयार केलेलं जीवामृत वापरलं। तसंच रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी गोमूत्राचा वापर केला। जीवामृत तयार करण्यासाठी त्यांनी गीर गाय सुद्धा आणली आहे। इथे पॉलिटनेल हे स्ट्रक्चर इथे तयार केलं आणि पॉलिटनेलमध्ये मग आम्ही विचार केला की आपण इथे विदेशी भाजीपाल्यांची लागवड करू। इथे बरेचदा लोकांनी सांगितलं की विदेशी भाजीपाला आपल्या विदर्भात जमत नाही, आपलं टेम्परेचर खूप हाय जातं किंवा आपली माती त्या प्रकारची नाही, लाल माती लागते। पण तरीसुद्धा आम्ही म्हटलं प्रयत्न करायला हरकत नाही आणि त्याप्रमाणे बियाणं आणलं, रोपं तयार केली आणि लागवड केली आणि अतिशय सुंदररित्या तुम्ही बघितलं असेल आपल्या मातीत सुंदररित्या हे सगळं भाजीपालाचं उत्पन्न फार सुंदररित्या येते आणि फार चांगल्या प्रकारची क्वालिटी पण चांगली येते आणि कुठल्याही प्रकारचं आम्ही याच्यात रासायनिक खत वापरत नाही। पूर्णतः आम्ही सेंद्रिय केलं आहे। सेंद्रिय म्हणण्यापेक्षा हे गहू आधारित आम्ही केलेलं आहे। म्हणजे आमच्याकडे गीर गाई आहेत आणि त्याच्या शेणा आणि गोमूत्रापासून आम्ही खत आणि याचे कीटकनाशकं तयार करतो आणि तेच आम्ही वापरतो। कौस्तुभ भटकर आणि त्यांची पत्नीही दोघंही मिळून शेती करतायत। भाजीपाला विक्रीची त्यांची पद्धत वेगळी आहे। सर्वच भाजीपाल्याची विक्री पॅक करून घरपोच पाठवण्यात येते। सध्या अमरावती इथं भाजीपाला पाठवण्यात येतो। आठवड्यातल्या 3 ते 4 दिवसात 400 किलो भाजीपाल्याची विक्री करण्यात येते। विदेशी भाजीपाला वर्षभर 200 रुपये किलो या फिक्स दरानं विक्री करण्यात येते। गुंठ्यामध्ये आम्ही एकच क्रॉप न घेता 4 ते 5 प्रकारचे क्रॉप घेतो। त्याच्यामध्ये आम्ही ब्रोकोली घेतो, झुकिनी, रेड येलो झुकिनी घेतो, ग्रीन अँड येलो झुकिनी घेतो। नंतर रेड कॅबेज, चायनीज कॅबेज, आईसबर्ग लेट्यूस, रोमन लेट्यूस, लोलोरोसो लेट्यूस, हे सगळ्या प्रकारचे आम्ही व्हेजिटेबल्स घेतो। प्राइस वगैरे मार्केट रेट काय? तर आम्ही ब्रोकोली तसं उन्हाळ्या पावसाळ्यात 300 रुपये किलो, 600 रुपये किलोपर्यंत जाते। तर आम्ही काय केलं, आम्ही वर्षभर एकच रेट ठेवला 200 रुपये किलो, जे कारण आम्हाला परवडतं, आम्ही स्वतः ग्रो करतो, त्यामुळे आम्ही ग्राहकांना ते देऊ शकतो, म्हणून आम्ही 200 रुपये किलोनी ब्रोकोली विकतो। विदर्भातील तरुण शेतकरी नोकरीनिमित्त आपलं गाव शेती सोडून शहरात स्थलांतर करत आहेत। मात्र कौस्तुभ आणि मृणाली भटकर यांनी शहरातल्या सुखसोयी आणि नोकरी सोडून शेती करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे। बंटी नांदुरकर, साम TV, अकोला।